तुम्हाला पण माझ्यासारखे हेल्दी, शायनी आणि दाट केस हवे असेल ना, तुम्ही पण माझं हे रुटीन फॉलो करा. तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळणार. पहिले ते छान केस डिटँगल करून घ्यायचे आणि इथे मी डिटँगल करायसाठी वुडन कॉम्ब यूज करते, नाही की प्लास्टिकचा. प्लास्टिकच्या याने खूप जास्त केस गळतात. त्यानंतर मी इथे हेअर ऑइलिंग करून घेते आणि हेअर ऑइलिंग करायसाठी मी इथे स्वाती हर्बल हेअर ऑइल यूज करते आणि लिटरली सांगते खूप छान तेल आहे ते. सगळ्यात आधी ना हाताला असं ब्लेंड करून घ्यायचं आणि छान हलक्या हाताने 5 ते 10 मिनिट मसाज करून ठेवायचे आणि त्याच्या 45 मिनिटानंतर तुम्ही हेअर पॅक यूज करा. त्यानंतर हेअर पॅक पण सांगून घेते कसं यूज करायचं. परत मी हे स्वाती हर्बल हेअर पॅक घेऊन घेतला. त्याचे 2 चम्मच हेअर पावडर घेऊन घेतला. त्यामध्ये थोडं दही टाकून असं छान ब्लेंड केलं आणि हेअर पॅक कसं काय लावायचं, छान असं स्कॅल्प पासून तर रूट पर्यंत लावायचं. स्कॅल्प पासून यासाठी का ग्रे केस असेल किंवा तुमची झडते केस असेल किंवा डॅमेज केस असेल ना, यांनी रिमूव्ह होऊन जाईल, खूप छान होऊन जाईल. आणि त्यानंतर मग शॅम्पू करून घ्यायचा. शॅम्पूसाठी पण मी परत स्वाती हर्बल हेअर शॅम्पू आणि कंडिशनर यूज केलं. त्यानंतर मग केस 70% वाढल्यानंतर तुम्ही हे सीरम यूज करा आणि सीरम स्कॅल्पला न लावता मिड टू एंड पर्यंत लावा, जेणेकरून मग छान विंचरता येईल ना. छान विंचरल्यावर तुम्ही बघू शकता खूप छान हेअर झाले स्मूथ. आणखी लास्ट स्टेप म्हणजे त्यानंतर परत तुम्ही एक स्वाती हर्बल हेअर ऑइल टोनर यूज करा. हे रोज रात्री झोपाच्या वक्ती अप्लाय करा छान स्कॅल्पला आणि अशी मसाज करा. मी लिटरली सांगते खूप छान रिझल्ट मिळतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे मला प्रोडक्ट आवडायचं एकच कारण म्हणजे याच्यात नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे, ते म्हणजे जास्वंद, आमला, रोजमेरी, ब्राह्मी, शिकाकाई, कोकोनट ऑइल, एलोवेरा हे सगळं असल्यामुळे खूप जास्त युजफुल आहे. जर तुम्हाला हे प्रोडक्ट हवे असेल तर मी स्क्रीनवर नंबर टॅप केलेला आहे किंवा कमेंटमध्ये पिन करून कॅप्शनमध्ये पण दिलेला आहे. जर तुम्हाला हवे असेल तर ऑर्डर करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगला. बाय बाय.